विषय फाट्यावर मारा मला. बस ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या दादू हाल्या पाटीलची शपथ आम्ही कोणाला सोडणार नाही. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग. आपले मराठी कलाकार वास्तवापासून इतके दूर गेले असतील किंवा इतके डिल्युजनल असतील असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. पण नुकतीच मी कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची एका चित्रपटाच्या निमित्ताने दिलेली मुलाखत बघितली आणि ती संपूर्ण मुलाखत संपेपर्यंत माझ्या मनात कायम एकच प्रश्न घोंगावत होता. तो म्हणजे या लोकांना नेमकी समस्या काय आहे ते समजलंय का? खरं सांगायचं झालं तर ही मुलाखत बघताना तोंडातून अर्वाच्य शिव्या बाहेर येत होत्या. पण मग मी स्वतःलाच थांबवलं, कारण का आपलं मत मांडण्यासाठी शिव्या लागत नाही, तर्क लागतो, तथ्य लागतात आणि थोडी प्रामाणिकताही लागते. हिंदी चित्रपट सृष्टीप्रमाणेच मराठी चित्रपटानेही दर्जेदार विनोद सोडून डबल मिनिंग आणि अश्लील विनोदांचा शॉर्टकट स्वीकारला आहे. तीनच गोष्टी फ्री आहेत, राहणं, जाणं आणि जेवण. जेवण. हा संत्या, तुला मन कवड्या म्हणू काय रे? नाही तर काय म्हणणार होतं? पण प्रेक्षक म्हणून आपण तरी आपला स्तर आणखी खाली येण्याची काही गरज नाही आणि म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये शक्य तितक्या सभ्य भाषेत बोलायचा प्रयत्न करणार. तर झालंय असं की विजू माने दिग्दर्शित मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट 31 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानिमित्ताने संपूर्ण चित्रपटाची टीम एबीपी माझा या न्यूज चॅनलवर मुलाखतीसाठी आली होती. पण चित्रपटाची चर्चा व्हायची तर सोडाच, या लोकांनी त्यांचं नेहमीच रडगाणं सुरू केलं. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही, मराठी चित्रपटांना शोज मिळत नाही, आपल्याच राज्यात आपलीच उपेक्षा, ही संपूर्ण व्यवस्था मराठी सिनेमा विरोधात आहे. आणि त्यानंतर ही संपूर्ण मुलाखत ज्या दिशेने भरकटली ते पाहून एक सिनेफाईल म्हणून मला एक प्रश्न पडला, आपल्या इंडस्ट्रीबद्दल होणाऱ्या चर्चेवर हसावं की रडावं? कारण यावेळी या मुलाखतीमध्ये केवळ भावना मांडल्या गेलेल्या नाहीत, अनेक ठिकाणी कुठल्याही अभ्यासाशिवाय, कुठल्याही ठोस माहितीशिवाय निष्कर्ष मांडले गेले आहेत. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये एक एक मुद्दा, एक एक विधान आणि त्यामागचं वास्तव अगदी शांतपणे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी आणखी एक गोष्ट मला नमूद करायची वाटते की मी मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, कारण आमच्या जवळपासच्या थिएटरमध्ये याचे शोज नाही आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांना कमी शोज मिळतात किंवा स्क्रीन्स दिल्या जात नाही या विधानात काही अंशी तथ्य नक्कीच आहे. पण प्रत्येक वेळी त्याचं खापर व्यवस्थेवर किंवा चित्रपटगृहांच्या मालकांवर फोडणं अजिबात योग्य नाही. कारण नुकतेच मी भूतम भयम, तुंबाडची मंजुळा किंवा देऊळबंद 2 सारखे मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितले आहेत. याबरोबरच त्यांना मिळणारा उदंड प्रतिसादही बघितला आहे. आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही बदनाम करायचा माझा उद्देश नाही. मी जी आकडेवारी सांगणार आहे, मी जी उदाहरणं देणार आहे किंवा मी जी माहिती सांगणार आहे ती इंटरनेटवर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ भावनेवर आधारित नाही तर फॅक्ट्सवर आधारित आहे. आता चला या मुलाखतीतील एकेका विधानाकडे नीट लक्ष देऊन बघूया. त्या विषयाला सुरुवात केली ती कुशल बद्रिकेने. त्याच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मराठी चित्रपटांनाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मराठी सिनेमांना शोज मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. जर का एक उत्तम सिनेमा बनवणं ही जशी आमची जबाबदारी आहे, तसा एक उत्तम सिनेमा चालवणं ही प्रेक्षकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे किंवा त्यांच्या हातात ते अधिकार आहेत की शोज ते देऊ शकतात. स्पायडरमॅनला 15 ते 18 शो आणि इतर मराठी चित्रपटांना केवळ 2 शो हे योग्य नाही. हे ऐकायला भावनिक वाटतं, पण या भावना बाजूला ठेवून जर आपण या मुद्द्याकडे व्यवसायाच्या अंगाने बघितलं तर इथूनच संपूर्ण चर्चा चुकीच्या दिशेने जाते हे आपल्याला जाणवतं. कारण मला एक साधा प्रश्न पडतो की थिएटर मालकाने एखाद्या चित्रपटाला जास्त शो नेमके कोणत्या आधारावर द्यायचे असतात? मराठी चित्रपट आहे म्हणून की त्याचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे म्हणून, त्याची मागणी किती आहे, त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू किती आहे, याबरोबरच त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची फेस व्हॅल्यू आणि बॉक्स ऑफिस पूल किती आहे, आणि सर्वात महत्त्वाचं हा चित्रपट लावून आपल्या चित्रपटगृहाला तोटा होणार आहे की नफा, हे प्रश्न महत्त्वाचे की फक्त हा मराठी चित्रपट आहे हे एकच कारण पुरेसं आहे? फक्त भाषेच्या आधारावर स्क्रीन्स वाटल्या जाणार असतील तर मग हा व्यवसाय राहत नाही. कुशलच्या याच मुद्द्याला संतोष जुवेकरनेही दुजोरा दिला आणि त्यानंतर कुशलने जे विधान केलं ते ऐकून मला खरं तर खूप आश्चर्य वाटलं की मराठी सिनेमांमधनं सामान्य माणूस दिसतो. ओके, अशोक मामा असतील, दादा कोंडके असतील, सचिन सर असतील, ह्यांनी सामान्य माणसाची भूमिका सामान्य माणसामधला हिरो समोर आणला. तर तो सामान्य माणूस का असे ना, तो त्याच्या आयुष्यातला हिरो आहे ना. तो आहे की सुपर हिरो? एक घर चालवणारा माणूस सुपर हिरो नाहीये का? ट्रेनने रोज प्रवास करणारा माणूस तो सुपर हिरो नाहीये का? त्याच्यासारखं जगता येऊ शकतं एका सामान्य माणसातला हिरो ते दाखवतात. स्पायडरमॅन सारखी मारा 7व्या माळ्यावरनं उडी. आता हे ऐकून माझा फक्त एकच प्रश्न आहे, नेमका हा मुद्दा कोणासाठी मांडला जातोय? कारण स्पायडरमॅन पाहायला जाणारा प्रेक्षक केवळ 7व्या मजल्यावरून उडी मारायला जाणार आहे असं नाही. तो जातो 2-2.5 तास त्याच्या वास्तवापासून दूर जायला. त्याला त्या काल्पनिक विश्वात रमायचं असतं आणि हीच तर सिनेमाची खरी जादू आहे.
आपण रोजचं आयुष्य नेहमीप्रमाणे जगत असतो. रोजचं ट्रॅफिक, रोजचं धावपळ, रोजचे EMI, रोजचे टेन्शन हे सगळं तर आधीच जगतोय. मग थिएटरमध्ये गेल्यावर पुन्हा तेच वास्तव कशासाठी बघायचंय? ही सक्ती नेमकं करतंय कोण? आणि त्याहून महत्त्वाचं प्रेक्षकांना काय पाहायचंय हे ठरवण्याचा अधिकार कलाकारांना कोणी दिला? आणि इथे एक गोष्ट मी स्पष्ट करतो की कुशल भाऊ, तू ज्या ज्या लोकांची नावं घेतस ना त्या सगळ्या कलाकारांच्या बाबतीत आज आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रचंड आदर आहे. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, दादा कोंडके या दिग्गज कलाकारांनी मराठी इंडस्ट्रीला जे काही दिलंय त्याची तुलना होऊच शकत नाही. पण त्यांचा सन्मान करण्यासाठी स्पायडरमॅनला कमी लेखण्याची काहीच गरज नाहीये ना. एखाद्या कलाकाराला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्याला छोटं करणं हा युक्तिवाद नाहीये, हा न्यूनगंड असतो. प्रश्न हा नाही की स्पायडरमॅनला 15 शो का मिळाले. प्रश्न हा आहे की आपल्या चित्रपटाने असं काय केलं आहे की लोकांच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या मालकाने आपल्या चित्रपटाचे शोज वाढवलेत. कारण मराठी चित्रपटाच्या इतिहासात तुम्हाला अशी बरीच उदाहरणं मिळतील. अगदी सैराट पासून कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, दुनियादारी ते आता थेट देऊळ बंद 2 किंवा राजा शिवाजी सारख्या चित्रपटांची शोज वाढवलेत म्हणून लोक येत नाहीत, लोक आलेत म्हणून शोज वाढतात. हा फरक आपल्या पूर्ण मराठी इंडस्ट्रीने समजून घेण्याची फार गरज आहे. पुढे प्रेक्षकांना आवाहन करताना कुशल बद्रिकेने विजू माने यांनी चित्रपटासाठी गहाण ठेवलेल्या दागिन्यांचा उल्लेख केला. सिनेमाला विजू माने सर जे आहेत यांनी स्वतःच्या घरातले सगळे दागिने, स्वतःच्या बायकोचे, बहिणीचे, आईचे, सासूबाईंचे, त्यांच्या खानदानातले सगळे दागिने गहाण टाकले. त्यातनं लोन घेतलेलं आहे घर ठेवून आणि मग सिनेमा केला. आम्ही आईबाप म्हणतो यार सिनेमाला, आणि आईबापावर आल्यानंतर आम्ही नाही थांबू शकत. एका माणसाचं आयुष्य लागलंय यार. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर. मला खरंच प्रश्न पडला की या माहितीचा प्रेक्षकांना नेमकी काय फायदा आहे. कारण उद्या मी कर्ज काढून एखादं हॉटेल सुरू केलं तर मी केवळ फक्त कर्ज काढलंय म्हणून माझ्या हॉटेल बाहेर लोकांनी रांगा लावाव्यात का? की ते आधी माझ्या जेवणाची चव बघतील, सर्व्हिस पाहतील, किंमत पाहतील आणि मग निर्णय घेतील की हे रेस्टॉरंट चांगलं आहे का वाईट. मग चित्रपटाच्या बाबतीत हा नियम नेमका कसा बदलतो? मला विजू माने यांच्या आर्थिक संघर्षाबद्दल सहानुभूती नक्कीच आहे, पण सहानुभूती ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकत नाही. प्रेक्षक तिकीट काढतो ते चित्रपटासाठी, निर्मात्याचं लोन फेडण्यासाठी नाही. आणि मला वाटतं कलाकारांनी स्वतःच्या किंवा इतर सहकलाकारांच्या आर्थिक परिस्थितीचं भांडवल करणं हे स्वतःच्याच कलेचा एका अर्थी अपमान करण्यासारखं आहे. जर चित्रपट खरंच चांगला असेल तर त्याचं प्रमोशन त्याच्या गुणवत्तेवर करा. कुशल म्हणतो की त्यांनी एक सकस विनोद असलेली कलाकृती तयार केली आहे. चला तर मग या चित्रपटातील सकस विनोदाकडे जरा कटाक्ष टाकूया. हमारे पास एक फिल्म का ऑफर आई है. इट्स अ तमिल फिल्म. जय कपाळावर आठ्या का दिसत आहेत? तुम्हाला फक्त आठे दिसत आहेत. मग खम 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 नाही दिसत. नेमकं कुशल यामध्ये सकस विनोद कुठल्या अर्थाने म्हणतोय? माझा अश्लील चित्रपटांवर किंवा विनोदावर अजिबात आक्षेप नाही. ॲडल्ट कॉमेडी, ब्लॅक ह्युमर, ब्लॅक कॉमेडी, स्लॅपस्टिक किंवा सिच्युएशनल कॉमेडी हे सगळे प्रकार सिनेमात असू शकतात, किंबहुना असायलाच हवे. पण जेव्हा या चित्रपटातील विनोदांना सकस विनोद असं लेबल दिलं जातं तेव्हा प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रेक्षकांना सुद्धा आहेच की. आता या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की नेमक्या स्क्रीन्स कोणाला आणि किती मिळायला हव्यात. हा प्रश्न विचारताना आपण एक गोष्ट कायम विसरतो, ती म्हणजे थिएटर म्हणजे नेमकं काय बाबा? थिएटर म्हणजे फक्त पडदा, प्रोजेक्टर आणि खुर्च्या नव्हे, तर थिएटर म्हणजे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर यासारख्या भागात एखादं थिएटर म्हणजे सिंगल स्क्रीन पासून ते अगदी आलिशान मल्टिप्लेक्स पर्यंत थिएटर उभारण्यासाठी साधारणपणे 5 कोटी रुपयांपासून 40 कोटी रुपयापर्यंत इतका खर्च येतो. आणि ते सुद्धा तुमच्या नावावर जमीन असेल तर. आणि जर तुम्हाला जमिनीसह किंवा जमिनीसकट जर तुम्हाला थिएटर बांधायचं असेल तर तो हिशोब जवळजवळ 100 ते 150 कोटींच्या घरात जातो. पण खर्च इथेच संपत नाही. प्रत्येक महिन्याचं वीज बिल, पाणी, स्टाफचा पगार, AC, सिक्युरिटी, लायसन्स, इन्शुरन्स, हाऊसकीपिंग, डिजिटल प्रोजेक्शन, ऑपरेशन या सगळ्याचा खर्च हा वेगळा असतो. एवढं करूनही थिएटरचा व्यवसाय हा हमखास नफा देणारा व्यवसाय हा तर अजिबात नाही. अनेक सिंगल स्क्रीन किंवा मल्टिप्लेक्सना प्रॉफिटमध्ये यायला वर्षानुवर्ष जातात. आता मला सांगा, एवढी जोखीम घेतलेल्या थिएटर मालकाने केवळ भावनेसाठी रिकामे शोज चालवावेत का? ज्या चित्रपटाला जास्त प्रेक्षक येत आहेत त्या चित्रपटाचे शोज जास्त चालवावेत. कारण थिएटर मालकांचं पहिलं कर्तव्य हे मराठी चित्रपट वाचवणं अजिबात नाही आहे. त्यांचं पहिलं कर्तव्य आहे आपला व्यवसाय नीट सांभाळणं आणि चालवणं. आणि कदाचित हे वाक्य बऱ्याच लोकांना जिव्हारी लागेल, पण ते सत्य आहे. कारण थिएटर मालकाला भाषा दिसत नाही, ऑक्युपन्सी दिसते. त्याला भावना दिसत नाही, त्याला रेव्हेन्यू दिसतो. त्यामुळे दरवेळी थिएटर मालकच दोषी आहेत हे म्हणणं फार सोपं आहे. मराठीतील मोठे कलाकार, मोठे दिग्दर्शक, मोठे निर्माते या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे स्वतःचं असं अत्याधुनिक थिएटर चेन का उभं करू नये? अशी एक मल्टिप्लेक्स साखळी जिकडे सर्वप्रथम प्राधान्य हे मराठी चित्रपटांनाच दिलं जाईल. दक्षिणेत नुकतंच अल्लू अर्जुनने स्वतःचं एक आलिशान मल्टिप्लेक्स उभारलंय. मुंबईमध्ये अजय देवगणने सुद्धा स्वतःचं थिएटर सुरू केलेलं आहे. उंटावरून शेळ्या हाकणं फार
सोपं असतं, पण स्वतः खाली उतरून तोच व्यवसाय करणं हे फार कठीण आहे. स्पायडरमॅन किंवा मार्वलचा कुठलाही पिक्चर हा फक्त एक फिल्म नसते, ही एक ग्लोबल IP असते जी दशकानुदशकं उभी केलेली आहे. जगभर त्यांच्या करोडो चाहत्यांनी तिला उचलून धरलंय. आज त्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगवर लोक तुटून पडतात, कारण ते फक्त चित्रपट बघायला जात नाही, तर ते एका ब्रँडवर विश्वास ठेवून थिएटरमध्ये प्रवेश करतात. आणि हा विश्वास एका चित्रपटाने किंवा एका वर्षात तयार होत नाही. आता मी उलट प्रश्न विचारतो की मराठी चित्रपटाने अशा किती IPs तयार केल्या आहेत ज्याचं नाव ऐकताच लोक 20 दिवस आधी तिकीट बुक करून मोकळे होतील. ही तुलना मराठी विरुद्ध इंग्रजी अशी अजिबात नाही आहे. ही तुलना आहे ग्लोबल एंटरटेनमेंट ब्रँड आणि रिजनल फिल्म इंडस्ट्री यांची. लोकांना इतका उत्कृष्ट सिनेमा द्या की थिएटर मालकांनी स्वतः सांगितलं पाहिजे की या सिनेमाचे आणखीन 2 शो वाढवा, कारण शोज किंवा स्क्रीन्स ह्या मिळवायच्या नसतात, त्या कमवायच्या असतात. आणि हा फरक समजून घेणं मराठी इंडस्ट्रीसाठी सध्या सर्वात अत्यावश्यक गोष्ट आहे. आपण सतत स्पायडरमॅन, मार्वल, हॉलिवूड यांच्याशी तुलना करतो, पण आपण स्वतः त्या दर्जाचा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न तरी केला आहे का? मला या संपूर्ण मुलाखतीत खटकलेली गोष्ट एकच आहे की कायम तुलना ही दुसऱ्याशी करू. स्पायडरमॅनचे शो, स्पायडरमॅनचं बुकिंग, स्पायडरमॅनची कमाई, पण नेमकं आपण कुठे कमी पडतोय हा प्रश्न हे कलाकार स्वतःला का नाही विचारत? मला एक सांगा, आज 500, 700, कधी कधी 1000 रुपये खर्च करून सुद्धा लोक महाराष्ट्रात किंवा इतर भागामध्ये नाटक बघायला जातात की नाही? कारण त्यांना माहिती असतं की त्यांचे पैसे वसूल होणार आहेत. मग हाच प्रेक्षक चित्रपटासाठी थिएटर बाहेर गर्दी का नाही करत? हा प्रश्न स्वतःला सुद्धा विचारायला हवा. प्रेक्षकांना मराठीचा तिटकारा किंवा तिरस्कार नाहीये, त्यांना मीडियोकर सिनेमा किंवा मीडियोकर कलाकृती नको आहेत. आजही सैराट चालतो, नटसम्राट चालतो, कट्यार काजत घुसली चालतो, हरिश्चंद्राची फॅक्टरीची चर्चा होते, कोर्टचा जगभर बोलबाला होतो, श्वास ऑस्कर पर्यंत जातो. आणि म्हणूनच माझा प्रश्न स्पायडरमॅनला नाही, माझा प्रश्न आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला आहे. मार्वल तर सोडा, आपल्याकडे धुरंधर सारख्या लेवलचा टेक्निकल ब्रिलियंट सिनेमा बनवण्याची तरी तयारी आहे का? एवढी मोठी स्वप्न पाहण्याची आपली हिंमत आहे का की आपण अजूनही त्या साच्यातल्या कॉमेडी, फॅमिली ड्रामा फिल्म्स बनवत राहणार आहोत? मला आजही दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचं एक विधान आठवतं. ते म्हणाले होते, तुंबाडसारखा चित्रपट मराठीत करण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. आता हा प्रश्न फक्त राही अनिल बर्वे यांच्यावर नाहीये, तर हा प्रश्न आपल्या संपूर्ण इकोसिस्टीमवर आहे. असं का वाटतं की मोठी कल्पना, काहीतरी ग्रँड, काहीतरी मोठं आपल्या मराठीमध्ये विकलं जाणारच नाही? आपण अजूनही सरकारी अनुदान, वन टाइम प्रोड्युसर्स आणि सेफ फॉर्म्युला यांच्या भोवतीच घुटमळतोय का? हे प्रश्न आज विचारणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे प्रमोशन म्हणजे काय? 2-4 मुलाखती, एखादी रिसॉर्टमध्ये भेट, 10-15 रील्स, एखादा इन्फ्लुएन्सर, आणि मग लोक चित्रपट बघायला येत नाहीत हे रडगाणं. खरंच एवढं प्रमोशन पुरेसं आहे का एखाद्या चित्रपटासाठी? एक उत्तम उदाहरण देतो. क्रिस्टोफर नोलनचा ओपनहायमर सारखा शब्दबंबाळ आणि अत्यंत जड विषय असलेल्या सिनेमाने भारतामध्ये 150 कोटी कमवले, आणि त्याच्यानंतर नोलनने त्याच्या पुढच्या ओडेसी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमला तो भारतात घेऊन आला. नोलनसारखा दिग्दर्शक अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतोय, आणि आपण कुठे आहोत? आपण अजूनही इथे स्क्रीन्स मिळाल्या नाहीत, शोज मिळाले नाहीत, यामध्ये अडकलोय. आजचा प्रेक्षक फक्त महाराष्ट्राशी स्पर्धा करत नाही, तो एका क्लिकवर कोरियन सिनेमा बघतो, मल्याळम सिनेमा पाहतो, जॅपनीज अॅनिमे पाहतो, स्पॅनिश सिरीज पाहतो, हॉलिवूड लेवलचे चित्रपट पाहतो. OTT प्लॅटफॉर्मने संपूर्ण जग त्यांच्या हातात आणून ठेवलंय. त्यामुळे तुमची स्पर्धा फक्त मराठी चित्रपटांशी उडलेलीच नाहीये, आणि त्यामुळेच मराठी असल्यामुळे चित्रपट चालला पाहिजे ही भावना आजच्या प्रेक्षकाला पटतच नाही. गेल्या वर्षभरात जितके मराठी पिक्चर प्रदर्शित झाले त्यापैकी 60% चित्रपट हे OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आजही बघायला मिळणार नाहीत. हा प्रश्न आपण त्या OTT प्लॅटफॉर्मच्या मालकांना विचारू शकतो का? OTT प्लॅटफॉर्म्स मराठी चित्रपट विकत घेऊ इच्छित नाहीत, पण ते मल्याळम चित्रपट विकत घेतात, ते कोरियन चित्रपट विकत घेतात, ते स्पॅनिश सिरीज किंवा इतर कुठल्याही भाषेतला कंटेंट विकत घेतात, कारण त्या प्लॅटफॉर्म्सना भाषा महत्त्वाची नसते, कंटेंट महत्त्वाचा असतो. पुढे कुशल आणि संतोष सांगतात की अरे तुम्ही शोज जर दिले नाही तर बुकिंग येणार कसं? कसं येणार? आणि आमच्याकडे प्रूफ आहे. अनेक लोक सांगतात की इथे अनेक लोक मेसेज येतात विजूवाल्यांना, अनेक डिस्ट्रीब्युटर आहेत काही मित्र, की आम्हाला सिनेमा हवा आहे, इथे लोक येतात विचारतात, पण आमच्यावर सक्ती केली जाते की स्पायडरमॅनचा सिनेमा लावा म्हणून. आज संपूर्ण महाराष्ट्रातनं आम्हाला फोन येतात की आम्हाला शो नाही मिळत, आम्हाला शो नाही. अरे काय? खरंच छान आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जर त्यांना मेसेज येत असतील तर ते एकदा सार्वजनिकपणेही दाखवा. अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला पुरावे असले तरच चर्चा पुढे जाते. पुढे संतोष दुवेकर अभिमानाने सांगतात की त्यांच्या ट्रेलरला 3 मिलियन व्ह्यूज आलेत. पण आज 2026 मध्ये ट्रेलर व्ह्यूज हे यशाचं मोजमाप राहिलेलंच नाहीये, कारण त्याच स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेच्या ट्रेलरला आतापर्यंत 39 मिलियन व्ह्यूज आले. जर व्ह्यूज हाच निकष ठेवायचा असेल तर दोन्हीकडे तो सारखाच अप्लाय करायला हवा. आज ट्रेलर व्ह्यूज, हॅशटॅग्स, ट्रेंड हे सगळे एका मार्केटिंग फनलचा भाग झालेला आहे. आणि खरंच संतोष दुवेकरला मराठी भाषेबद्दल किंवा मराठी चित्रपटाबद्दल इतकी आत्मीयता आणि तळमळ असेल तर त्याने ज्या चित्रपटात अक्षय खन्नाला फाट्यावर मारलेलं अशा छावा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जाऊन हा प्रश्न विचारावा की त्यांनी तो चित्रपट मराठीमध्ये का नाही केला. इतकंच नव्हे तर ते त्यांचा आगामी बिग बजेट चित्रपट इठा हा मराठीमध्ये का करत नाहीये. मी कुठलाही चित्रपट हिंदी किंवा मराठीमध्ये करावा
याला विरोध दर्शवत नाहीये. उलट तो निर्णय दिग्दर्शकाचा आहे, कारण त्याला ज्या भाषेत उत्तम कॅनव्हास, बिग बजेट आणि सर्वात जास्त मोठं मार्केट मिळतं तो त्याच भाषेत सिनेमा बनवतो. मग हीच मार्केट रियालिटी थिएटर मालकांनी स्वीकारली तर त्यात त्यांचा दोष काय? ही मुलाखत घेणारी जी पत्रकार महिला आहे ना, तिने केलेलं विधान ऐकून तर मला खरंच धक्काच बसला. पण आता असं बऱ्याचदा असं म्हणतो की मराठी टिकली पाहिजे, मराठी बोलली पाहिजे किंवा काय. तुमची जर मुलं म्हणजे येणारी पिढी किंवा कुठलीही पिढी म्हणा की जर आपण हे जाऊन स्पायडरमॅन वगैरे असले सगळे चित्रपट बघणार असू तर आपल्याला अशोक मामांचा व्याख्या उखू काही कळणारच नाहीये. म्हणजे लखलख चंदेरी, तेजाची दुनिया, हे सगळं आपल्याला बघताना खूप छान वाटतंय. ते आपल्याला आपण गाणं गुणगुणतोय वगैरे, पण ते झालं त्यांनी करून ठेवलं. आता आपण काय करणार आहोत? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. याच पत्रकार महिला पुढे जाऊन म्हणतात की हे थिएटर मालक मराठी प्रेक्षकांवर आणि मराठी सिनेमावर अन्याय करतायत. माझं त्यांना आणि या इंटरव्ह्यूमध्ये बसलेल्या सगळ्या कलाकारांना एक खुलं चॅलेंज आहे. मराठी चित्रपटांवर इतका विश्वास असेल तर एक अत्याधुनिक थिएटर सुरू करून दाखवाच, जिथे वर्षभर फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच लागतील. आणि एवढंच नाही तर तो व्यवसाय 10 वर्ष यशस्वी करून दाखवा. त्या दिवशी मी स्वतः तुमच्या या विधानाला सलाम करेन. तोपर्यंत व्यवसाय कसा करायचा आहे हे तो व्यवसाय करणाऱ्यांनाच ठरवू द्या. आणि मग या मुलाखतीतील माझ्या मते सर्वात धक्कादायक विधान समोर आलं. स्पायडरमॅन मधून कमवलेले पैसे हे परदेशात जाणार आहेत. स्पायडरमॅनला का आणि स्पायडरमॅनला कशासाठी आणि स्पायडरमॅनला कशासाठी थिएटर एवढी उपलब्ध करून द्यायची? तो जो आहे परदेशी सिनेमा, इकडे पैसे कमवणार तो आपल्यासाठी उपयोगी पडणार आहे. तो पैसा ते पैसे घेऊन तिकडे जाणार आहेत ना. 750 रुपये तिकीट आहे. हा, हे ऐकून मला खरंच प्रश्न पडला की आपण 2026 मध्ये जगतोय की 1986 मध्ये. कारण स्पायडरमॅनचा शो ज्या थिएटरमध्ये लागेल त्या थिएटरचे तिकीट तपासणाऱ्याला पगार मिळणार नाहीये का? हाऊसकीपिंग स्टाफला पगार मिळणार नाहीये का? तिकडचं प्रोजेक्शन हँडल करणाऱ्या टेक्निशियनला पगार मिळणार नाहीये का? फूड काउंटरवर उभ्या असलेल्या तरुण मुला-मुलींना रोजगार मिळत नाही का? आणि मार्वलचे एंड क्रेडिट्स कधी शांतपणे बसून 7-8 मिनिटं बघा, ऑब्झर्व करा. त्या एंड क्रेडिट्समध्ये फक्त नावच सुरू असतात. त्यात तुम्हाला डझनावरही नाही तर शेकडो भारतीय नावं सुद्धा सापडतील. व्हिज्युअल इफेक्ट्स, ॲनिमेशन, पोस्ट प्रोडक्शन, सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी, साऊंड या सगळ्या विभागांमध्ये भारतीय आर्टिस्ट, भारतीय टेक्निशियन्स काम करतात. मग या चित्रपटाने कमावलेल्या पैशांचा या भारतीयांना काही फायदा होणारच नाहीये का? आता या सगळ्या व्हिडिओचा शेवट एका गोष्टीने करतो. माझा विरोध मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाला अजिबात नाही. याबरोबरच अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांनाही नाही. माझा विरोध एका मानसिकतेला आहे. प्रत्येक वेळी चित्रपट चालला नाही की थिएटर मालक दोषी, शो कमी मिळाले तर सिस्टम दोषी, हॉलिवूडचा चित्रपट आला तर तोही दोषी आणि हिंदी चित्रपट आला तर तोही दोषी. पण एकदाही आपण स्वतःला विचारू शकणार नाही का की आपण आणखी चांगला सिनेमा बनवू शकतो की नाही? तोपर्यंत मराठी चित्रपटसृष्टी स्वतःला हे प्रश्न विचारायला सुरुवात करत नाही तोपर्यंत समस्या स्क्रीनची नाही तर विचारांची राहणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड क्षमता आहे, अफाट प्रतिभा आहे, जग जिंकण्याची ताकद आहे. ती ताकद रडगाण्यात नाही तर आत्मपरीक्षणात घालवायला हवी. दुसऱ्याला दोष देण्यात नाही तर स्वतःला बदलण्यात घालवावी. आणि ज्या दिवशी आपली इंडस्ट्री ही गोष्ट मनापासून स्वीकारेल ना, त्या दिवशी मराठी सिनेमाला स्वतःहून कधीच स्क्रीन मागवायला लागणार नाही. उलट थिएटर मालकच त्यांच्यासाठी अतिरिक्त स्क्रीन्स आणि अतिरिक्त शोज वाढवतील, हे नक्की आहे.